जळगाव ग्रामपंचायतीत पत्रकाराला धमकावले. राज्य मराठी पत्रकार संघ आक्रमक, आंदोलनाचा इशारा. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत कार्यालयात बातमीचा जाब विचारत पत्रकार प्रवीण दरंदले यांना उपसरपंच दिलीप चौधरी व त्यांच्या समर्थकांकडून दमदाटी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गावातील कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही आणि तंटामुक्ती समितीच्या निष्क्रियतेबाबत दैनिक नवराष्ट्रमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा राग धरून 30 मार्च रोजी सुमारे 15 ते 20 जणांच्या जमावाने दरंदले यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करत शिवीगाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या तीव्र घटनेचे पडसाद उमटले असून राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख प्रशांत टेके पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी प्रांत कार्यालय आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असे असणारे पत्रकार क्षेत्र, यामध्ये असे हल्ले निंदनीय असून पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्याची गरज आहे, असे मत टेके पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्याचा इशारा पत्रकार संघाने दिला आहे. या प्रसंगी नारायण पवार, समीर बेग यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.